या चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे. तर आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की अकाउंटचे प्रॉब्लेम म्हणा किंवा बाकीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन ते सगळे बघितले होते आणि तुम्हाला हे जे इंटरनल पेपर आहे ते तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहे मी कोणकोणते पेपर म्हणजे कोणकोणत्या टॉपिकवरचे क्वेश्चन येतात आणि 5 क्वेश्चन पेपर एक एक माझ्याकडे नव्हतं म्हणून मी तो एक्सप्लेन केलेला नाही किंवा व्हिडिओ मी टाकलेला नाही आहे. तर याच्या आधीचे तुम्हाला टॉपिक वाईज क्वेश्चन बघायचे असेल इम्पॉर्टंट तर प्रत्येक आपल्या चॅनलवरती प्रत्येक याचे आहे तर ते जाऊन तुम्ही बघू शकता की आपण आता पहिला सब्जेक्ट असतो इंटरनेटच्या पेपरला किंवा एक्सटर्नलच्या पण मार्केटिंग मॅनेजमेंट. आता त्याच्यामध्ये काय आहे की डेफिनेशन ऑफ मार्केटिंग ऑडिट. तर तुम्ही ही डेफिनेशन तुम्ही फर्स्ट फर्स्ट सेमिस्टरला केली असणार आहे त्यामुळे ती सेम तीच असणार आहे. नंतर लिस्ट प्राइसिंग मेथड इन ऑनलाईन मार्केटिंग आता हे तर तुम्हाला माहीतच आहे. नंतर प्रोडक्ट मिक्स म्हणजे काय ते पण तुम्हाला माहिती आहे कारण जे जे फर्स्ट सेमिस्टरला असतं झाले तेच सेकंड सेमिस्टरला आहे फक्त त्याच्यामध्ये अजून ब्रीफ आहे. आता नंतर कम्पेअर नाही हे हा एवढा 4 नंबरचा क्वेश्चन आला तर येतो जास्त वेळा येत नाही. त्यानंतर हं. नंतर तुम्ही बघू शकता. आता याच्या मी तुम्हाला दिलेलं आहे. एवढं सोपं एवढे जे पेपर आहेत ते फक्त मी हळू-हळू तुम्हाला एक्सप्लेन करतो. जे खरंच इम्पोर्टंट आहे ते तुम्ही करा जास्त. कारण ते तुम्हाला यावेळेस पण विचारू शकतात. व्हॉट इज द की चॅलेंजेस इन इन्व्हेंटरी मॅनेजमेंट काय आहे? डिफरन्स बिटवीन प्रॉडक्ट अँड ब्रँड काय आहे? नंतर प्रॉडक्ट लेव्हल मार्केटिंग प्लॅन काय हे पण येऊ शकतं. नंतर 5 एम ऑफ ॲडव्हर्टायझिंग काय आहे? 5 एम फ्रॉम ॲडव्हर्टायझिंग काय हे पण येऊ शकतं. नंतर तुम्हाला अजून नंतर मार्केटिंग मिक्सचे 7 मी काय, ते काय, 7 फूड कोणते पेज आहेत ते तुम्हाला विचारू शकतो. अशा प्रकारे बघा पाठीमागच्या वर्षीचा मार्केटिंगचा पेपर होता. एकाच व्हिडिओमध्ये मी सगळं सांगितलं. त्यानंतर सेकंड तुम्हाला पेपर असणार आहे फायनान्शियल मॅनेजमेंट. आता त्याचे तुम्हाला इथं बघू शकता तुम्ही पहिला क्वेश्चन असं तुम्हाला 2-2 मार्काचे क्वेश्चन असतात. ते सगळे दिलेले व एक्सप्लेन द पेपर अँड शेअर, डिव्हिडंड म्हणजे काय, शेअर इक्विटी म्हणजे काय, नंतर पेबॅक पिरियड तुम्ही जो 5 नंबरचा चॅप्टर केला कॅपिटल बजेटिंग त्याच्यामध्ये पेबॅक पिरियड कसा काढायचा आहे, एनपीबी कसा काढायचा आहे, तो डिस्काउंटिंग एनपीबी कसा काढायचा आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. व्हॉट इज कंपॅरेटिव्ह अनालिसिस काय ते माहिती पाहिजे तुम्हाला. त्याच्यानंतर ईपीएस म्हणजे काय, ज्याला ईपीएसचा फुल फॉर्म माहिती असेल त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे तुम्हाला प्रत्येक वेळेस विचारतात. नंतर व्हॉट इज लिव्हरेजेस काय, लिव्हरेजेसचे फॉर्म्युले काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. नंतर तुम्ही रेशो अनालिसिस कॅल्क्युलेट करतात इंटरेस्ट कन्व्हर्जन रेशो त्याच तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजे. तुम्हाला प्रेफरन्स शेअर करतात त्याचा फॉर्म्युला माहित पाहिजे. अशा पद्धतीने हे 2 मार्काला विचारतात. त्यानंतर तुम्हाला 5 मार्काला हा प्रत्येक वेळेस विचारले जाणाराच क्वेश्चन आहे. डिफरन्स बिटवीन प्रॉफिट मॅक्झिमायझेशन आणि वेल्थ मॅक्झिमायझेशन. हा तुम्हाला प्रत्येक वेळेस विचारतात. हा पण एक करून ठेवा आणि नंतर सेकंड टाईम विचारतात एक्सप्लेनिंग ब्रेक मॉडर्न अप्रोच इन फायनान्शियल मॅनेजमेंट. हे तुम्हाला 100% विचारणार म्हणजे विचारणारच क्वेश्चन. त्यामुळे हे 2 तर नक्कीच करून ठेवा. आता त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये WACC काय काढायचं वेटेड WACCचा फुल फॉर्म आहे वेटेड ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल कसं काढायचं याची व्हिडिओ मी अजून बनवलेली नाही. त्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. याची व्हिडिओ तुम्हाला 1 ते 2 दिवसांनी चॅनलवर येऊन जाईल ह्या प्रॉब्लेमची आणि त्या टॉपिकची पण. त्यानंतर हा तुम्हाला लास्टला फॉर्म हे दिलेलं आहे की त्याच्यामध्ये काय तुम्हाला एक्सप्लेन करायचे लिव्हरेजेस एक्सप्लेन करायचे ते. तुम्हाला तो पण दिलेला आहे. हा पण खूप सोपा प्रॉब्लेम आहे. दिसता अवघड पण हा खूप त्याच्यापेक्षा हा जो थर्ड नंबरचा हा खूप सोपा आहे. त्यानंतर क्वेश्चन 4 तुम्हाला रेशो अनालिसिस दिले आहे. रेशो अनालिसिसचे मिनिमम हा पण प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून दिलेला आहे व्हिडिओ चॅनलवरती आपल्या व्हिडिओची लिंक आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. आणि जे इम्पॉर्टंट आहे मिनिमम 4 ते 5 रेशो अनालिसिसचे फॉर्म्युले एक्सप्लेन केलेले. सॉरी प्रॉब्लेम एक्सप्लेन करून सांगितले जे इम्पॉर्टंट आहे ते. नंतर तुम्हाला हे काय इंटरनल रेट ऑफ रिटर्न कसा काढायचा ते, प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स कसा काढायचा ते. आता तुम्हाला हे मी आय-आर कसा काढायचा हे नॉर्मल याच्यात सांगितलंय. पण असा जो प्रॉब्लेम आहे तो अजून एक्सप्लेन केलेला नाही. त्यासाठी आपल्या चॅनल परत एकदा सबस्क्राईब करून ठेवा. नसेल केलं तर बेल आयकॉन करा. त्याची पण व्हिडिओ येऊन जाईल तुम्हाला चॅनलवरती. नंतर तुम्हाला हे तर जे आहे नेट ऑपरेटिंग सायकल कसं काढायचं हे तर मी व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. व्हिडिओमध्ये पण एक्सप्लेन केलं आणि याच्यामध्ये तुम्हाला 4 ते 5 प्रॉब्लेम आहे. हा पण प्रॉब्लेम सोडून दिलेला आहे. या प्रॉब्लेममध्ये 2 ते 3 अशा गोष्टी की त्या तुम्हाला खरं इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे हा प्रॉब्लेम मोस्ट ऑफ टाईम विचारतात. आणि त्यानंतर लास्टला काढायचं ईपीएस काढायचे ते पण तुम्हाला दिलेले आहे मी. अशा पद्धतीने अकाउंट्स झालं. नंतर आहे ऑर्गनायझेशन सप्लाय चेन मॅनेजमेंट.
त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पहिला हा विचारतात 5 मार्काला ते विचारतात डिफरन्स बिटवीन लॉजिस्टिक आणि सप्लाय चेन. तुम्हाला पण माहित पाहिजे लॉजिस्टिक आणि सप्लाय चेन म्हणजे काय. त्याच्यानंतर व्हॉट इज इंटरनल सॉरी व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ इंटरनल कस्टमर काय असतात, एक्सटर्नल काय असतात ते तुम्हाला माहिती पाहिजे. नंतर डेफिनेशन कॅश टू कॅश कन्व्हर्जन ऑफ एस-सी-एम सप्लाय चेन मॅनेजमेंट. हा तुम्हाला जो क्वेश्चन आहे, हा 10 मार्काचा क्वेश्चन आहे. पण आमच्या वेळेस तो तुम्हाला 2 मार्काला टाकणार. प्रोडक्ट प्लॅनिंग अँड कंट्रोलिंग हे पण तुम्हाला माहिती आहे. पीपीसी तुम्हाला काय ते माहिती पाहिजे. त्यानंतर तुम्ही बघू शकता हा थर्ड नंबर मी तुम्हाला पटापट सांगते कारण तुम्हाला पण नंतर बघताना हे नको म्हणा सर्व्हिस ब्ल्यू प्रिंट तुम्हाला माहित पाहिजे. तुम्हाला त्याच्यावरती 10 मार्काला प्रत्येक वेळेस क्वेश्चन येतो म्हणजे येतो. आता तुम्हाला हे काय व्हॉट इज एबीसी अनालिसिस. एबीसी अनालिसिस मध्ये हे तुम्हाला वेगवेगळे कंपोनंट दिले क्लासिफिकेशन ऑफ टेक्निक लाईक या तुम्हाला याचे फुल फॉर्म आणि कशा कशामध्ये काय काय यूज होतं हे तुम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर तुम्हाला बघा आता याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो. प्रॉब्लेम पण मी ऑर्गनाइज सप्लाय ज्यांचे प्रॉब्लेम अजून एक्सप्लेन केलेले नाही ते पण चॅनलवरती त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. ते 1 ते 2 दिवसामध्ये येऊन जातील. हे चॅनल आहे 10 मार्काला मिनिमम प्रॉब्लेम येतात. आता एक्सटर्नलच्या पेपरमध्ये तुम्हाला पाठीमागच्या वर्षीचा ह्या पण चॅनलवरती येऊन जाईल. त्याच्यानंतर मला सप्लाय चेन करायची आहे फाईन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. त्याच्यानंतर लिगल एक्सपर्ट ऑफ बिझनेस त्यालाच म्हणतात लॉ. लॉचं तुम्ही बघून घ्या एवढं काय नसतं त्याचे क्वेश्चन ठरलेले तेवढेच क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये चेंज काही नाही होत. हे नॉर्मल क्वेश्चन आहे एवढेच क्वेश्चन येतात आणि अजून 2-3 10 एक क्वेश्चन आहेत ते आपल्या चॅनलवरती मी टाकलेले तर ते तुम्ही बघू शकता. HRMचं तुम्हाला माहित पाहिजे काय काय येतं. आता HRMचं तुम्हाला चॅलेंजेस कोणकोणते, ऑब्जेक्टिव्ह कोणकोणते, इम्पॉर्टंट कोणकोणते हे तुम्हाला माहिती पाहिजे. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे काय तुम्हाला हे माहिती पाहिजे. व्हॉट इज जॉब अनालिसिस म्हणजे काय हे माहिती पाहिजे. फॅक्टर अफेक्टिंग जॉब डिझाईन तुम्हाला हे माहिती पाहिजे. बघू शकते खूप सोपे मी हळूहळू ढकलतो त्याच्यामध्ये मला जे आहे क्वेश्चन नंबर 4चं दोन्ही पण हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि क्वेश्चन नंबर 3चे दोन्ही पण करा काय अडचण नाही कारण लय सोपे ते दोन्ही पण. क्वेश्चन 5 ते कोणतं पण असलं तर थेरॉटिकल येतं ते तुम्हाला HRMची प्रोसेस किंवा ऑब्जेक्टिव्ह माहित पाहिजे प्रोसेस कशी आहे त्याच्यावरती तो क्वेश्चन लिहायचा असतो. तर अशा पद्धतीने बघू शकता मी जेवढे 5 पेपर आहेत ते सगळे एक्सप्लेन केले तुम्ही एवढे केले तरी खूप झाले. आता एक्सटर्नलला आपण अजून प्रॅक्टिस करूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि परत जर सांगतो आताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण याच्यामध्ये BRMचं हे नाही आहे पेपर त्याच्यामध्ये पण तुम्हाला थेरॉटिकल प्रॉब्लेम असतात आणि ऑर्गनायझेशन सप्लाय चेनमध्ये पण असतात. त्यामुळे मी सगळ्यांचे एक्सप्लेन करून सांगणार आहे आणि तेवढे केले तरी तुम्हाला अडचण नाही तुम्ही आरामात पास व्हाल आणि चांगले मार्क पडतील. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय.